सो गायच कसं काय म्हणजे आम्ही आता वेळनेश्वरला आहेत अँड इथे स्टे केला आहे आणि समोरच सुंदरसा बीच आहे वेळनेश्वर बीच. तुम्ही बघू शकता. कसा पूर्ण बसलाय कोरडा झाला आहे. आम्ही रिलॅक्स करायला 2 दिवस खूप मेहनत केली आम्ही अँड त्यानंतर आम्ही ठरवलं की 1 दिवस तरी इथे राहूनच जाऊ. सो आम्ही आलो वेळनेश्वर बीचला अँड आम्ही इथं स्टे केलं आहे समोरच. आणि समोरच बीच आहे, मस्त सुंदर बीच आहे एकदम भारी. आता जाणार आम्ही वेळनेश्वर मंदिरामध्ये अँड मग त्यानंतर इव्हिनिंगला आम्ही जाणार समुद्रामध्ये. सो हा ब्लॉग पण नक्कीच बघा, आवडलास तर लाईक करा. बघूया पुढे काय. आता जाऊया थोड्याच वेळात मंदिरामध्ये. अँड तर मित्रांनो आम्ही आला आता निरा घ्यायला आजोबांकडे. ते आम्हाला बोलते आमच्याकडे भेटेल म्हणून. सो आलो आहे आम्ही तिथे त्यांच्या इथे. आमचं घर पण किती सुखी आहे घर यार. आता आपण आलो आहोत वेळनेश्वरच्या इकडे. इकडे एक काका सकाळी निरा काढत होते झाडावरून. तर त्यांना आम्ही विचारलं काका निरा मिळेल? तेव्हा म्हणाले मिळेल. आता आम्ही आलो आहोत त्यांच्या घरी निरा प्यायला. फ्रेश एकदम फ्रेश ना, एकदम नॅचरल. मी तर फर्स्ट टाइम पिणार आहे. मी तू भाई नीरा पीते मस्त. फ्रेश. चर्च करते हैं इस बात पर. चर्च. हाँ नीरा है लेकिन भाई फर्स्ट टाइम पी रहा ना मैं नीरा. आपण आलोय आता देवस्थान वेळनेश्वरची इथे. लास्ट इयर पण आम्ही इथे चालतो आणि आता परत आलो आहे आम्ही दर्शन करायला. अँड काही इथं अजून नवीन डेव्हलप झालं आहे. हो तेव्हाच गर्दी आहे. रामेश्वर मंदिर तर आलतं तेव्हा एकदम ग्राउंडला होता. आता थोडं उभं राहिलं इथे अँड आता आम्ही चाललो आतमध्ये. सो आम्ही दर्शन करून घेतो तोपर्यंत, कारण का फोन वगैरे अलाउड नसेल. सो बाय बाय. दर्शन एकदम मस्त झालं आमचं आता अँड आम्ही चाललो आहे आता नाश्ता करायला. वेळनेश्वर मंदिर खूप मन प्रसन्न झालं आमचं. खूप बरं वाटलं. मागच्या वर्षी पण आलेलो, त्या वर्षी पण आलोय. फक्त एक डेट पुढे आलो. मागच्या वर्षी आम्ही 7 तारखेला आलो आणि या टायमाला आम्ही 8 तारखेला आलो. वर्ष बदलला, महिना बदलला, सगळंच झालं. मी चाललो आता बीचवर. इथं स्कूल पिकनिक पण आली. त्याच बीचवर डॉल्फिन बघितले होते, तिथेच मध्ये होते. अँड यावर्षी आम्हाला नाही बघायला भेटले, कारण का आम्ही ते अर्ली मॉर्निंग आलतो आणि तेव्हा ते इथे सकाळी मॉर्निंगला आम्हाला तिथे डॉल्फिन बघायला भेटले. सार्थक निवासमध्ये आलो आहे आम्ही आता. बंद केली का? हो की वाव, जवळ राहतो आपण. इथे गाडी फसले दादाची एका. ऑलमोस्ट आता पलटी व्हायचीच बाकी. तेच ट्राय करतोय इथून तिला साईडला करायची. खूप टाईम झाला मागापासून आम्ही करतोय. 5-10 मिनटं झाली इथेच. तर पटापट त्या गाडीला बाजूला करूया आणि दादाची हेल्प करूया जरा. चलो दादाची हेल्प करूया बाबा. गाडी आली वरती आमची. हाताने आली बरोबर आली. थोडी डोकं लावलं थोडं आणि सर्व काय निघलं बा. आता जाऊ आपण असं आपल्या रूमवर. चलो 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 चलते अभी अपने वाड़े पे.
अँडी इथे एक वाडा आहे, खूप भारी वाडा आहे. तुम्हाला दाखवतो तो, बाहेरनं दाखवतो, आतमध्ये एंट्री नसेल आपल्याला. खूप सुंदर वाडा आहे. हा तू मागले आमचे जास्त कष्ट केले नाही. इकडं खेचवतो आम्ही अख्खा तो आम्ही दोघं इकडं दाबून जातोय. त्यात अजून सोडला ना त्याच्या पायावर गेले असते. तो एक भीती. आणि मस्त नारळ पडले भावा छोटूसा. खाओ मित्रांनो, नारळ खाओ. आणि आधी ऑलरेडी खाल्लेलं आहे ते आमच्या आधी नव्हतं. हे बघा, हे वाड बघा, सुंदर. इथून तर मित्रांनो आपण आलो आता MTDC मध्ये जेवायला. तिथून व्ह्यू दाखवतो तुम्हाला. एकदम प्रसन्न करण्यासारखा व्ह्यू आहे. समोरच समुद्र आहे. वाव, हे सुख अनुभवायला माणसं पैसे खर्च करून इथे येतात. आणि हेच आपलं स्वप्न आहे की आपलं स्वप्न पूर्ण होईल की आपलं पण इथे काहीतरी असेल. मोठा नजारा भाई. तर मस्त जेवण आलं आपलं आता. हा अजून मच्छी यायची बाकी आहे. आम्ही मागवलाय राईस आणि आमचा एक चपाती होईल का? एक कशाला? एक चपाती द्या. मस्त चणा आहे भावासाठी. अँड आपल्यासाठी आहे चिकन अँड मच्छी येते आपली. मच्छी मस्त मच्छी येणार आपल्याला. मच्छी सुरमई खायचे. हा तोंडाला पाणी येतं असा आवाज. कैसा आया देख, बड़ा बड़ा पीस. मस्त. इधर ना उसको स्नैप डालने का है. एकदम मजा आएगा. पहला फोटो निकाल लेते हैं, उसके बाद मिलते हैं आपसे. अशी कोकणची फायनली झालं आमचं काम आता. इथून आता आम्ही चाललो इथून डायरेक्ट आमच्या रूमवर. खूप झोप आले मला तर आता. अँड बघूया संध्याकाळची इव्हिनिंग कशी स्पेंड करायची ती. आता मजा करणार आम्ही आज खूप सारी. आम्ही आज समुद्रात भिजणार आहे. तुला भिजवणार आम्ही, तू का टेंशन घेतो. सो गाइस हम लोग जा रहे हैं अभी बीच पे. अँड तुम्ही ब्युटिफुल सनसेट बघू शकता. आता थोड्याच वेळा सनसेट होईल आणि आम्ही बीचवर चाललो आहे आता. काही वाईब कोकणातली वाईब आता घेणार पूर्ण. आलाय तर मजा करून जावा. जीवनात खूप कष्ट आहेत पण ते कष्ट आपण इथं विसरायला यायचे. मजा करून जावा लाईफमध्ये. जिंदगीभर कामच करायचे आपल्याला. एकदा टाईम काढा अँड टाईम काढून एकदा कोकणात यावा. खूप मजा आहे. खूप टाईम आम्ही शूट केलं बीचवर पण कधी आम्हाला असं एकांत नाही भेटलं. त्यासाठी आम्ही खास करून एक ट्रिप आम्ही कोकणातली घेतली. सो कपलचं पण प्री वेडिंग केलं कपल. मग त्यानंतर एक दिवस आम्ही स्टे करायचं ठरवलं. सो आपल्यासाठी पण काही क्षण पाहिजेत जिंदगीमध्ये. ते मला सांगायचं आहे खरी गोष्ट. तर आपण कामं करतो एवढी पण थोडं सुख तर आपल्याला पण भेटलं पाहिजे. त्यासाठी आपण सुख शोधायचं असेल तर खरंच कोकणात या. खूप भारी वाटतं भाई. मजाच वेगळी आहे. वाईबच अलग आहे कोकणातली. शांत समुद्र बघा ना. आता आम्ही तिघच जण आहे त्या समुद्रावर. पूर्ण लिटरली काटा मारते अंगाला. खूप मजा आली. सो आता हा ब्युटिफुल सनसेट आपण मस्तपैकी एन्जॉय करणार आहेत. समोर आपला ड्रोन फ्लायवर आहे. तो पण ड्रोन फ्लाय करणार आहे. अँड आपण मजा करूया. बाय बाय. हीच ती लाईफ असते जी जगायची असते. हाच तो खरा वेळ जिथे आपण मजा करायचा वेळ. सो कामधंदे एक साईडला ठीक आहेत पण एक साईडला आपलं जीवन पण कसं जगता येईल ते पण दाखवलं पाहिजे. सो त्याच कारणाने आम्ही पण कामधंदे साईडला ठेवून आपण पण एकदा कोकणामध्ये आलो आहे. खास करून कोकणात आलो आहे कारण का इथं शांतता सुख सर्व काय आहे. सो तर मित्रांनो फायनली सनसेट झाला आहे अँड तुम्ही बघू शकता किती ब्युटिफुल कलर्स आलेत स्कायमध्ये. अँड आमचे पण फोटोशूट वगैरे सर्व झालं आहे. खूप छान छान फोटो भेटतात आम्हाला आज. अँड मस्त आलं. खूप मस्त आलं. सर्व काय सुख भेटलं. एक क्षण होता ते जगायचं होतं ते पण जगून झालो आम्ही आता. कारण की आम्ही ह्याच सनसेटला आम्ही
खूप मेहनत करत असतो कपलच्या पाठी. सो तेच आज आम्ही एकदम सुखामध्ये काढलं आहे. म्हणजे आम्ही नेहमी सनसेट बघत असतो, पण ती फिलिंग अँड तो इमोशन नाही भेटत आम्हाला. सो त्यासाठी आज हे करायला आलो आहे आम्ही. सनसेट बघायला खास करून आम्ही एक दिवसचा टाईम काढून सनसेट बघायला आले, ते पण कोकणात. एकदम प्रॉपर सनसेट झालं आहे, खूप मजा आली. फोटोशूट वगैरे सर्व छान झालं. भिजायची इच्छा होती खूप, पण पाणी खूप गार आहे, त्यामुळे पाण्यात जाताना आलं. सो आता जाऊ आम्ही रूमवर, आणि रूमवर जाऊन नंतर जेवायला पण जायचं आहे. सो भेटूया थोड्याच वेळात. मी पण हा ब्लॉग नक्की एन्जॉय करा, अँड कधी टाईम भेटलंच तर कधी एकदा कोकणात येऊन बघा. खूप भारी वाटतं अँड खूप मजा आहे, तेच बोलू शकतो. बाय. चलो, सुबह आपने देखा होगा MTDC, तो अभी शाम को भी देखो, अभी रात को भी देखो कैसा चमक रहा है इधर. तर आम्ही परत एकदा आलो जेवायला इथेच, कारण का आम्हाला खूप टेस्ट आवडली त्याची. सो म्हणून आम्ही परत एकदा इथे MTDC मध्ये आलो. अँड इथून आता समुद्र दिसणार नाही, पण देखते. एकदम मस्त जेवण झालं परत एकदा. अँड आता आम्ही चाललो आता रूमवर, आणि तिथे जाऊन जरा चिल करणार आहे आज. थोडंसं वाईबमध्ये असं नाईटच्या एकदम समुद्राच्या गहिराईमध्ये, त्याच्या समुद्राच्या एकदम लाटांच्या आवाजात आम्ही असं बसणार आहे एकदम मस्तपैकी. अँड भाई, अपना भाई इधर खड़ा है भाई.